चांगलं सांगा बायाले चांगल्या गोष्टी तर ऐकत नाही, मग काय सांगायला पाहिजे अजून? हां मिळत झालं ह्या माणूस दिवस निघाला घरी प्याचच सुचते तुम्हाला. दुसरं काही सुचते काय चांगल्या गोष्टी? उठले सुटले त्याच्यावरच येता काय? मस्त पोपायला म्हटलं एखादा आरेचा, एखादा प्याज, एखादा मोहाचा, एखादा देशीचा अलग अलग पोपाय टाकून पिऊ तर कोणत्या पोपाया चांगल्या पिकते तर मग पाहायच्या. मग चुप बसा ना. म्हणजे तसं माहीत पडते ना कोणती पोपाई लवकर पिकते. लवकर पिकते. एक गिलास मोहाचा, एक गिलास आरेचा, एक गिलास ब्लेंडरचा, एक गिलास ओळख्याचा. बापा लहान बदमाश माणूस आहे बाई ह्या कावर. तुम्ही पेत तर काहीच नाही त्याच्यातली एक आहे. तुम्हाला एवढे नाव कसे माहीत आहे व? ब्लेंडर काय म्हणते ते, आरशी आणि पारशी आणि देशी इंग्लिश. असंच मोबाईल पाहत नसतं का? मला सोबत्यानं सांगितले असे नाव राहते म्हणे. सोबती मोठे हुशार राहते. मला नका सांगू तुमचे सोबतीले घालावर तर चालले सोबतीचं नाव घ्याले. सोबत्यानं सांगितले नाव असे असे नाव राहते म्हणे. सोबत्याचं नाव सांगा मला. नाही तर मला माहीत आहे. मला एक डॉक्टर आहे का एका दारूचा एक थेंब. तुमच्या पहिले सोबत्याचं नाव सांगा म्हटलं मला. सांगू ते नाव नका सांगू. राजा, त्याचं नाव राजा. राजा दादाला बदनाम करता. गरीब माणूस आहे बिचारा. राजाला बदनाम करता. त्याला एकही नाव नव्हतं नाही. तुम्हीच कशी घ्या. नाही तो फक्त मावाचीच त्यानं सांगितले नाव असे असे नाव राहते म्हणे. हरीश म्हणे पेपरात वाचत असतं मी. नाही तर मला काय माहिती आहे एवढ्या नाव एवढ्या याचे असं आहे म्हणून. मला माहिती आहे का मी कधीच हात लावला गेलो पाहिजेतच नाही माहीतच. तुम्ही दुरूनच वाच घेता उठून पहिले. मग तुम्हाला ते पाहूनच घेऊ लागते म्हणा. बस म्हणा. आता एखाद्या वेळेस आता लोक म्हणतेच तर जरा असं पाहा लागन, घेऊन पाहा लागन. आता बसली असती इथं पण आता मला मुंग्या लई डसू लागली. वानेर आली इकडे. वानेर चला असा आमचा बगीचा मग नाही मोहाचा. चला हुशार माणूस. आत्ता आलो दोघं बरोबर. घे बोल आता. तिच्या घरी एसी, घुमाले गाडी, कार. म्हणजे काय माहीत वावरातले कामं कायले म्हणते आणि कायले काय म्हणते. तर एका घंट्यापासून ते उकरून राहिली ते माती कोंबडीसारखी. हे बा हाय कोंबडी कशी मारते खुरप पाय मारते तशी करून राहिली. काय समजते कामं म्हणजे इले. एवढा मोठा पपईचा बगीचा लावला. काही समजते काय समजते हे पपया दाखवा बरं. ह्या असं वाटते का इथं मस्त एक पलंग टाकावं आणि झोपावं. मस्त थंडगार लागते उन्हाळ्यात. पपईचा बगीचा कोण लावला? एसी पेक्षा बी चांगलं वाटते म्हटलं. मी लावला. कोण लावला? रोज पाणी मी घालतो. तुम्ही येता? झाडं कोण आणले म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाय कोण? बायको. बायको नाही खाय. मुंग्या डसल्या. लाल मुंग्या अशा आमच्या इथं भरल्या लाल मुंग्या आहे. अशा जिथं हात घालायचे तिथं लाल मुंग्याच आहे. आणि ते कुठं असं त्यांची गॅरंटी नाही आहे. कुठं म्हणजे कुठं बी. कुठं डसन त्या ह्याची गॅरंटी नाही आहे. तर असा विषय आहे. आता पोपाय मस्त लागले. मोठे नेऊन राहिले. काल 4-5 पोपाय तोडले आम्ही. पण त्या काही म्हणजे आहे म्हणा उन्हाच्या आणि पिकून राहिल्या. ऊन जास्त आहे ना. पोपाय बा माय बा इकडे दिसते का तुम्हाला? असं आमच्या घरचा बगीचा आहे. आमचं घर तसं आहे. आमचं घर म्हणजे वावरापेक्षा कमी नाही आहे. मस्त म्हणजे संबार पेरता येते, पालक पेरता येते. पोपयाचे 15 झाडं आहे. पण पोपय पिकून नाही राहिले. कोणतं कार्पेट टाका लागन त्याच्यावर का काय टाका लागन काही समजत नाही. काय टाकावं तर सांगा कोणाला माहीत असेल तर. एखाद्याच्या घरी तर असेल वावरात